नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे आजपासून 2500 वर्षापूर्वीची। तेव्हा आजच्या सारखे काही शाळा महाविद्यालय नव्हते। सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं असं काही नव्हतं। तेव्हा आश्रमांमध्ये मुलं शिकायचे। 5-6 वर्ष शिकल्यानंतर गुरुला काहीतरी दक्षिणा द्यायची आणि ती दक्षिणा दिल्यानंतरच गुरुने दिलेलं ज्ञान सफल होतं असं तेव्हाची धारणा होती। म्हणून एका विद्यार्थ्याचं शिक्षण तर झालं होतं आणि आज त्याला घराकडे जाण्याची वेळ होती, पण तो फार चिंतेत होता। कशासाठी? तर त्याच्याकडे गुरुला दक्षिणा देण्यासाठी काही नव्हतं। तो गरीब होता, तो चिंतेत होता, दुखी होता। गुरुने विचारलं, तू का बरं दुखी? तेव्हा तो म्हणाला की गुरु, प्रत्येक विद्यार्थी आपल्याला काहीतरी दक्षिणा देतात, माझ्याकडे काहीच नाही, पण मला दक्षिणा द्यायची आहे। तुम्ही मागा, तुम्ही जे मागाल ते मी दक्षिणा देतो। गुरु म्हणाले की नको, मला काही दक्षिणा नको। तो हट्टाला पेटला, म्हणाला की तुम्ही मागाच। आणि मग गुरुने मागितलंय। गुरुने म्हटलंय की तू या जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर अशा एका झाडाची 5 पानं मला घेऊन आणून दे की ज्या पानांचा काही उपयोग नाही। म्हणाला की ठीक आहे, मी जातो। तो गेलाय, जंगलात गेला। 1, 2, 3 वर्ष रानोमाळ हिंडला आणि त्याने शोधलंय काय शोध लागला तर प्रत्येक वनस्पतींचा काहीतरी फायदा आहे। कोणत्या तरी आजारावर त्याचा रामबाण उपाय त्या वनस्पतींमध्ये लपलेला आहे। त्याला 3 वर्ष सतत फिरल्यानंतर असं एकही झाड दिसलं नाही, एकही वनस्पती दिसली नाही की ज्याचा मानवाला कोणताच फायदा नाही। तो आला, निराश होऊन आपल्या गुरुकडे आला। म्हणाला, गुरुवर्य, मी 3 वर्ष फिरलोय, रानोमाळ फिरलोय, पण वनस्पतींचा असे एकही वनस्पती मला मिळाली नाही की ज्या वनस्पतीचा माणसाला कोणताच फायदा नाही। मी थकलो गुरुवर। तेव्हा गुरु म्हणाले की खरा म्हणजे तू विजयी झालास, मला तुझ्याकडनं हेच अपेक्षित होतं। आणि या जगामध्ये अशी एकही वनस्पती नाही की ज्या वनस्पतीचा माणसांना कोणता फायदा नाही। प्रत्येक वनस्पती कोणत्या तरी आजारावर उपयोगी आहे आणि तू ते शोधलंस। मित्रांनो, हा कोण होता माणूस ज्या माणसाने की प्रत्येक वनस्पती ही कोणत्या तरी आजारावर रामबाण उपाय म्हणून वापरला जाऊ शकते, एवढा शोधणारा कोण होता तो माणूस? त्याचं नाव होतं जीवक। मित्रांनो, जीवक हे त्याचं नाव। जीवकाचं आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रतिष्ठेने नाव घेतलं जातं, कारण रानोमाळ फिरून कोणती ना कोणती वनस्पती माणसाच्या आजारावर उपयोगी आहे याचं संशोधन केलंय। हाच जीवक मित्रांनो तथागत गौतम बुद्धाच्या फार जवळचा होता, फार घनिष्ठ होता।